छावा वॉरियर संघाकडून आताचा कॅच कोण घेतला? विनायक शिंदेने घेतला. विनायक शिंदे यांच्याकडून सुंदर असा झेल आणि सुशांत मुरुटे झेल बाद होत आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर अशी गोलंदाजी छावा वॉरियर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. दत्तात्रय पवार आयकॉन प्लेयर म्हणावे लागतील आपल्याला छावा वॉरियर संघाचे. उत्कृष्ट असे गोलंदाजीचं प्रदर्शन दत्तात्रय पवार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा फलंदाज विजय बराटे पाहूया. आणि हा लेग साईडला टोललेला चेंडू सुंदर असं तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण अक्षय जगदाळे यांच्याकडून. आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय विजय बराटे यांना. दोन्हीही तितक्याच तोडीचे संघ एकमेकांसमोर भिडलेले आहेत फायनल मध्ये. आणि सुंदर असा मारलेला ऑफ साईडच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. आणि या चेंडूवरती योगेश पवार यांना मिळतोय तो चौकार. ओके. सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर असा हा अंतिम सामना पाहायला मिळतोय छावा वॉरियर्स विरुद्ध क्षत्रिय योद्धा या दोन्ही संघामध्ये. रिव्हर्स फटका मारण्याच्या नादात चेंडू हवेत जातोय आणि झेल बाद होत आहेत योगेश पवार. सुंदर असं क्षेत्ररक्षण छावा वॉरियर्स संघाकडून. या फटक्याची काही गरज नव्हती असं वाटतं. रिव्हर्स फटक्यावरती झेल बाद झालेले आहेत योगेश पवार. आणि 3 षटका अंती संघाची धाव संख्या होते 3 गडी बाद 36 धावा. पुढचे फलंदाज काय ना अजिंक्य देसाई. राहिलेल्या 12 चेंडूमध्ये किती धावा करण्यात यशस्वी ठरतात क्षत्रिय योद्धा संघाचे फलंदाज हे आता आपण पाहू. सामना जिंकण्यासाठी जास्तीत जास्त धावा ह्या बनवाव्या लागतील या शिल्लक 12 चेंडूमध्ये. विशाल खवरे आपलं पहिलं आणि संघाचं 4थं षटक. 36 धावा 3 गडी बाद. पहिला चेंडू आणि हा सुंदर असा चेंडू विजय बराटे यांनी त्या चेंडूला सन्मान दिलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी विशाल. पुढचा चेंडू आणि हा मारलेला फटका तोही जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दत्तात्रय पवार एक अष्टपैलू खेळाडू. पुढचा चेंडू विशाल यांचा विजय साठी आणि लेग साइडला मारलेला फटका जातोय. तू फिल्डर कोण आहे? विनू का? जनार्दन शिंदे यांची सुंदर असं क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय विजय बराटे यांना. पुढचा चेंडू अजिंक्य साठी विशाल आणि हा चेंडू जातोय निर्धाव. क्षत्रिय योद्धा संघासाठी किती बॉल राहिले? 4 झाले ना? 4 झाले. 8 बॉल शिल्लक राहिलेले आहेत. जितक्या जास्तीत जास्त धावा बनवता येतील तितका जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि सुंदर असा फटका आपण सुंदर असं क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय अजिंक्य यांना. विशाल यांची सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू विशाल यांचा विजय यांच्यासाठी. पाहूया विजय यावरती विजय प्राप्त करतात का. आणि हा त्रिफळाची सुंदर अशी गोलंदाजी आणि तितकेच सुंदर असं त्रिफळाची झालेले आहेत विजय बराटे. 4 षटका अंती संघाची धाव संख्या होते ती 4 गडी बाद 38.
पुढचे फलंदाज गौरव शिवगण आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत जनार्दन शिंदे. पाहूया त्यांचा सामना करतायत अजिंक्य देसाई. आणि पहिला चेंडू आणि हा लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू जातोय विशाल खवरे यांच्या हातामध्ये आणि एक धाव घेण्यात यश येते अजिंक्य देसाई यांना. गौरव शिवगण सांगितले की अरे 2-3 वेळा सांगितलं. पुढच्या चेंडूवरती चोरटी धाव घेतलेली आहे आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झाले आहेत गौरव शिवगण. आणि या 2 धाव्यांती संघाची धावसंख्या होते 4 गडी बाद 41. शेवटचे 4 चेंडू, शेवटच्या 4 चेंडू मध्ये किती धावा जमवतात क्षत्रिय योद्धा संघाचे फलंदाज. आणि हा हवेत मारलेला चेंडू पाहूया, सुंदर असा झेल ऋतिक पवार यांनी पकडलेला आहे आणि झेल बाद होऊन जात आहेत गौरव शिवगण. तितकीच सुंदरशी गोलंदाजी जनार्दन शिंदे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. छावा वॉरियर संघाचे क्षेत्ररक्षण पाहता अतिशय सुंदर अशा पद्धतीनं व्यूहरचना आखली आणि त्याच्यामध्ये फसतायत ते क्षत्रिय योद्धा संघाचे फलंदाज. पुढचा फलंदाज कोणाला फलंदाजाचं नाव सांगायचं आहे अमर साठे. पुढचा फलंदाज अमर साठे. जनार्दन यांचा पुढचा चेंडू आणि हा मारण्याचा प्रयत्न पण चेंडू जातोय निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी जनार्दन शिंदे यांच्याकडून. अमर साठे यांना चेंडू खेळता आला नाही. पुढचा चेंडू अमर साठे काय करतात पाहू. आणि जोराचा फटका मारण्याच्या नादात हा चेंडू निर्धाव जातोय. शेवटचा चेंडू उरलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती पाहू अमर साठे किती धावा जमा करतात आपल्या संघासाठी. आणि हा मारलेला फटका आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय अमर साठे यांना. आणि शेवटचं षटक संपलेलं आहे. शेवटच्या षटकांती क्षत्रिय योद्धा संघाची धावसंख्या होते 5 गडी बाद 42. आणि अंतिम सामन्यासाठी छावा वॉरियर संघाला 43 धावांचं लक्ष दिलं गेलेलं आहे ते क्षत्रिय योद्धा संघाकडून. क्षत्रिय योद्धा संघाला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि छावा वॉरियर संघाला विनंती आहे की त्यांनी आपले फलंदाज लवकरात लवकर मैदानात उतरावायचे आहेत. पावसाचं वातावरण झालेलं आहे. आपल्याला तू मधीच कुठे येतो ह्याच्यात हे होते हळू बोल की मधीच येतो कालवा करायचं इकडे माझ्याकडे. मी बोलालो इथे जा की. काय काय ए काय ए काय नाही. संतोष शिमने आपल्या कमिटीसाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. संतोष शिमने यांनी त्याच्यासाठी KDPL कमिटी आभारी आहे त्यांचा. खूप मोठं मोलाचं सहकार्य संतोष शिमने यांच्याकडून या स्पर्धेच्या आयोजनामध्ये झालेलं आहे. क्षत्रिय योद्धा संघाला विनंती आहे लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि छावा वॉरियर संघाकडून फलंदाजीसाठी जयवंत साठे आणि दत्तात्रय पवार. विजयासाठी 43 धावांची आवश्यकता आहे छावा वॉरियर संघाला. आणि क्षत्रिय योद्धा संघ काय करतोय पाहूया. अंतिम सामना दोन्हीही अजिंक्य राहिलेले संघ पण स्पर्धेच्या शेवटी जे एक संघ अजिंक्य राहणार
आणि तो संघ कोणता राहतो ते आपण पाहूया. थोड्याच वेळात आपल्याला समजेल. सामना लवकर सुरुवात करायची आहे. बाकीच्या मेंबरांनी थोडं मैदानाबाहेर जायचं आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण गोलंदाजी छावा वॉरियर संघाकडून झालेली आहे. आता फलंदाजीमध्ये ते काय करतात आपण पाहू. तसेच क्षत्रिय योद्धा संघ दिलेल्या 43 धावांच्या आव्हानाला कसं डिफेंड करतात ते आपण पाहूया. सुरुवात करूया ना. सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू योगेश पवार यांचा जेवण साठे यांच्यासाठी. पॉवर प्ले मधला पहिला चेंडू. पाहूया जेवण साठे काय करतात. आणि हा चेंडू थोडस गचाळ क्षेत्ररक्षण यष्टी रक्षकाकडून होतंय आणि एक अतिरिक्त धाव मिळतीये छावा वॉरियर संघाला. मैदानावर चालू असलेला अंतिम सामना छावा वॉरियर्स विरुद्ध क्षत्रिय योद्धा या दोन्ही अजिंक्य टीम मध्ये सुरू आहे. आणि योगेश यांचा पुढचा चेंडू दत्तात्रय पवार यांच्यासाठी. पाहूया दत्तात्रय पवार काय करतात. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून सुरुवात करायची आहे. पावसाची चिन्ह आहेत. पावसामुळे सामन्यात व्यत्यय यायला नको याची काळजी घ्यायची आहे दोन्ही संघातील खेळाडूंनी. आपले क्षेत्ररक्षणातील जे काही निर्णय असतील ते लवकरात लवकर घेऊन लवकरात लवकर सामना सुरुवात करायची आहे. क्षत्रिय योद्धा संघासाठी विनंती आहे. पुढचा चेंडू योगेश पवार यांचा दत्तात्रय पवार यांच्यासाठी. आणि हवेत मारलेला चेंडू. पाहूया झेल बाद होत आहेत का. आणि सुंदर असा झेल विजय बराटे यांच्याकडून दत्तात्रय पवार यांच्या झेल बाद झालेले आहेत. दत्तात्रय पवार सुंदर अशी गोलंदाजी सुंदर असं क्षेत्ररक्षण आदर्श योद्धा संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. अंतिम सामन्याची रंगत वाढत आहे. 43 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला छावा वॉरियर संघ त्यांचा पहिला गडी पहिल्याच षटकामध्ये बाद करण्यात यश आलेला आहे. आदर्श योद्धा संघाला सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन योगेश पवार यांच्याकडून. पुढचा फलंदाज छावा वॉरियर संघाकडून येतोय तो विशाल खवरे, ज्यानं सेमीफायनल मध्ये धावांचा पाऊस पाडला होता. फायनल मध्ये काय करतात पाहू. पुढचा चेंडू आणि हा लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि एक धावेवर समाधान मानावं लागतंय विशाल खवरे यांना. सुंदर अशी गोलंदाजी योगेश पवार यांच्याकडून पाहायला मिळतीये. पुढचा चेंडू योगेश यांचा जेवण साठे यांच्यासाठी. पाहूया जेवण साठे काय करतात. आणि हा टोलवलेला चेंडू हवेत जातोय आणि झेल बाद होत आहे जेवण साठे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते योगेश पवार यांच्याकडून आणि झेल बाद होत आहे ती जेवण साठे. अटीतटीचा सामना अंतिम सामना आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण क्षत्रिय योद्धा संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. पृथ्वीराज देसाई यांच्याकडून सुंदर असा झेल आणि त्यांनी जेवण साठे यांना तंबूत परतवलेला आहे. 4 बॉल 2 गडी बाद आणि 2 धावा. छावा वॉरियर संघासाठी 43 धावांचं आव्हान थोडं कठीण होतंय असं दिसतंय. आणि तितकेच सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाजी क्षत्रिय योद्धा संघाकडून आपल्याला पाहायला मिळतेय. पुढचा चेंडू योगेश पवार यांचा गुरुदेव मेने यांच्यासाठी. थोडासा व्यत्यय
पुढचे फलंदाज गुरुदेव मेने, लगान 11 टीमचे जाने माने बॅट्समन गुरुदेव मेने. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. आणि हा चेंडू लेग साईडच्या दिशेने गेलेला चेंडू पंचांनी वाईड घोषित केलेला आहे आणि एक अतिरिक्त धाव, थोडस गचाळ क्षेत्ररक्षण क्षत्रिय योद्धा संघाकडून 2 अतिरिक्त धावा मिळत आहेत. 2 अतिरिक्त धावा मिळत आहेत छावा वॉरियर संघाला. पुढचा चेंडू विशाल यांच्यासाठी आणि हा लेग साईडला मारण्याच्या प्रयत्नात फसलेले आहेत विशाल खवरे आणि हा चेंडू निर्धाव जातोय. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते योगेश पवार यांच्याकडून. 5 बॉलमध्ये 2 गडी बाद आणि 4 धावा झालेल्या आहेत छावा वॉरियर संघाच्या. पुढचा चेंडू आणि हा हवेत मारेला चेंडू, हाही झेलबाद होतोय. सुंदर असं ही गोलंदाजी, सुंदर असं क्षेत्ररक्षण. झेलबाद होऊन परत आहेत विशाल खवरे, ज्यांनी सेमीफायनल मध्ये धावांचा पाऊस पडला होता, पण फायनल मध्ये त्यांना काही यश आलेलं नाहीये. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 गडी बाद आणि 4 धावा. दयनीय अवस्था झालेली आहे वॉरियर संघाची. क्षत्रिय योद्धा संघाचं तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि सुंदर गोलंदाजी आपल्याला योगेश पवार यांच्याकडून पाहायला मिळतीये. पुढचे फलंदाज कोण आहे? फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. सुधीर भाटले. सुधीर भाटले. पुढच्या फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. जनार्दन शिंदे पुढचा फलंदाज छावा वॉरियर संघासाठी. आणि पुढची गोलंदाजी कोणाकडे सुपूर्त केली पाहूया. पुढची गोलंदाजी सुशांत मुरुगटे क्षत्रिय योद्धा संघाकडून 2रं षटक आणि वैयक्तिक 1लं षटक. आणि 1 मिनिट जरासं थांबायचं आहे. सुशांत मुरुगटे बॉलर सुशांत मुरुगटे. 1 सेकंड थोडासा सामना थांबवायचा आहे. हे टाकता घेत. 1 सेकंड. सुशांत मुरुगटे पुढचे गोलंदाज वैयक्तिक 1लं आणि संघासाठी नाही थांबा 1 सेकंड. ऍड करणं. ऍड करतो तुम्ही. सुशांत एम. चला. सुशांत मुरुगटे आणि पुढचं षटक वैयक्तिक 1लं आणि संघासाठी 2रं षटक. सुशांत मुरुगटे सामना करतोय जनार्दन शिंदे आणि पहिला चेंडू आणि फटका मारण्याच्या नादात 1 धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण अमर साठे. सुंदर अशी गोलंदाजी क्षत्रिय योद्धा संघाकडून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 गडी बाद 5 धावा होत आहेत छावा वॉरियर संघाच्या. पुढचा चेंडू गुरुदेव मेने यांच्यासाठी सुशांत यांचा आणि हा ऑफ साईडच्या दिशेने टोलेला चेंडू हातामध्ये जातो आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे गौरव शिवगण यांनी आणि झेल बाद होऊन तंबूत परत आहेत गुरुदेव मेने. कौतुक करावं तितकं थोडंच या छोट्याशा खेळाडूचं. सुंदर असा जमिनी लगतचा झेल पकडलेला आहे गौरव शिवगण यानं. सुंदर असं क्षेत्ररक्षण आदर्श क्षत्रिय योद्धा संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. दाखवलं नाही रिप्लाय. भारी अति सुंदर झेल कॅच घेतलेला गौरव शिवगण. संदीप जमिनी लगतचा झेल सुंदर अति सुंदर. क्षत्रिय योद्धा संघ अतिशय चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण तसंच गोलंदाजी करतायत. पुढचा फलंदाज संदीप जांबुटकर. पाहूया पुढचा चेंडू आणि हा चेंडू मारण्याच्या नादात 1 धाव मिळते संदीप जांबुटकर यांना. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न संदीप यांच्याकडून पण त्यांना अपयश आलेलं आहे याच्यामध्ये. सुशांत यांचा चेंडू
जनार्दन पाहूया पुढचा चेंडू आणि हा हवेत मारलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थोडासा शॉर्ट चेंडू टाकला होता सुशांत यांनी आणि त्याचा फायदा उचललेला आहे जनार्दन यांनी आणि चेंडू सरळ धाडलेला आहे सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी आणि 6 रन मिळत आहेत ते जनार्दन यांना आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर होऊन संघाची धावसंख्या होती ती 4 गडी बाद 12. छावा वॉरियर संघाला 20 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आणि पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट मारण्याच्या प्रयत्नात फसलेले आहेत जनार्दन शिंदे. तितकीच सुंदरशी गोलंदाजी सुशांत मुरुटे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर आणि रंगतदार होत चाललेला हा अंतिम सामना क्षत्रिय योद्धा विरुद्ध छावा वॉरियर्स या दोन्ही संघामध्ये आणि पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 षटका 13. अंती छावा वॉरियर संघाची धाव संख्या होती ती 4 गडी बाद 13. आतापर्यंतच्या सामन्यामध्ये 1 ते 2 गडी बाद झालेला छावा वॉरियर संघाचा अंतिम सामन्यामध्ये आतापर्यंत 4 गडी बाद झालेले आहेत. पुढचा गोलंदाज क्षत्रिय योद्धा संघाकडून येतोय सुधाकर भाटले. आहे का ना थांब टाईप कर. एक मिनिट थोडस थांबायचं आहे. सुधाकर भाटले पुढील गोलंदाज. सुधाकर भाटले आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम. 1-2 मिनिटं थांबवायचा आहे सामना. तिथे नाही करा. हां सुधाकर आता इथे पाहिजे सुधाकर विना झाले होते. दुसरं कुणाच्या ह्याच्यातून नावावर टाकून टाका मग त्यामध्ये सुधाकर भाटले. पुढचा चेंडू जनार्दन शिंदे यांच्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक. जनार्दन शिंदे काय करतात पाहू. आणि हा सुंदर असा मारलेला फटका पण 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत जनार्दन. सुंदर असं क्षेत्ररक्षण संतोष पवार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. अटीतटीचा सामन्यात उत्कृष्ट अशी गोलंदाजी तसंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आदर्श क्षत्रिय योद्धा संघाकडून. पुढचा चेंडू आणि हा पाठीमागे मारलेला फटका पाहूया. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे की नाही ते चेक करायचं आहे. आणि हा चौकार घोषित केलेला आहे पंचांनी. पाठच्या दिशेने मारलेला फटका जनार्दन शिंदे यांचा आणि त्यांना मिळतोय तो चौकार. थोडीशी साधारण गोलंदाजी होते सुधाकर भाटले यांच्याकडून. पुढचा चेंडू सुधाकर भाटले यांचा जनार्दन शिंदे यांच्यासाठी पाहूया. आणि हा रिव्हर्स शॉट आणि हा जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते जनार्दन यांच्याकडून आणि संघाची धाव संख्या पोहोचते ती 23. 4 गडी बाद 23. पंधरा बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता छावा वॉरियर संघाला. पुढचा चेंडू आणि हा टोलवलेला फटका लेग साईडच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण अजिंक्य यांच्याकडून आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय जनार्दन यांना. पुढचा चेंडू सुधीर यांचा
संदीप जांभूडकर यांच्यासाठी 14 बॉल मध्ये 19 धावांचं लक्ष आणि पुढचा चेंडू आणि हा लेफ्ट साईडच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय. अजिंक्य यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव आणि संघाची धाव संख्या होती 25. 13 बॉलला 18 धावांची आवश्यकता. 13 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता छावा वॉरियर संघाला सामना जिंकण्यासाठी. खेळाडूंनी जरा गडबड करायची आहे. पावसाला सुरुवात होत आहे. लवकरात लवकर सामना संपवायचा आहे आपल्याला. आणि हा सुंदर मारलेला फटका पण थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आणि 1 धाव मिळते ती जनार्दन शिंदे यांना. विजय बराटे यांच्याकडून थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली त्यामुळे जनार्दन शिंदे यांना 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे. 3 षटका अखेर संघाची धाव संख्या होते ती 4 गडी बाद 26 धावा. 12 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता छावा वॉरियर संघाला अंतिम सामना जिंकण्यासाठी. पाहूया छावा वॉरियर संघ किती यशस्वी ठरतो की क्षत्रिय योद्धा त्यांना अडवण्यात यशस्वी ठरतात. पुढचे षटक वैयक्तिक दुसरे संघाचे 4थे षटक घेऊन येत आहेत योगेश पवार, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केलेले आहेत. योगेश पवार यांचा पुढचा चेंडू जनार्दन यांच्यासाठी आणि हा मारलेला फटका जातोय लेग साईडच्या दिशेने आणि हा पंचांनी चौकार घोषित केलेला आहे. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण दिसून येते क्षत्रिय योद्धा संघाकडून. तितकी सुंदर फलंदाजी जनार्दन शिंदे यांची आपल्याला पाहायला मिळते. थोडस पावसाचा व्यत्यय येतोय. लवकरात लवकर सामना खेळायचा आहे. पुढचा चेंडू योगेश यांचा जनार्दन यांच्यासाठी आणि रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न पण चेंडू निर्धाव जातोय. योगेश यांची सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. क्षत्रिय योद्धा विरुद्ध छावा वॉरियर संघातील हा अंतिम सामना अतिशय रंगतदार होतोय. 10 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. सुंदर अशी गोलंदाजी तसेच सुंदर अशी फलंदाजी. पाहूया पुढचा चेंडू आणि हा हवेत मारलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार जनार्दन शिंदे यांच्या बॅट मधून खणखणीत निघालेला चेंडू हा षटकारामध्ये जातोय आणि 9 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे ती छावा वॉरियर संघाला. सुंदर असं पहिलं षटक टाकलं होतं योगेश पवार यांनी. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 3 गडी बाद केले होते पण आताच्या या षटकामध्ये थोडस अपयश आलेलं आहे त्यांना फलंदाजांना रोखण्यात. जनार्दन शिंदे यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी. पुढचा चेंडू आणि हा लेग साइडला टोलवलेला चेंडू जातोय. पाहूया किती धावा मिळत आहेत आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत जनार्दन. आपल्या संघासाठी मोलाचं असं योगदान जनार्दन यांच्याकडून. 8 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. 1 फटका आणि फायनल आपल्या नावावरती. सुंदर अशी फलंदाजी जनार्दन यांच्याकडून. सामन्याला कलाटणी देण्याचं काम जनार्दन यांनी केलेलं आहे छावा वॉरियर संघासाठी. योगेश यांचा पुढचा चेंडू. जनार्दन पाहूया काय करतात आणि लेग साईडच्या दिशेने गेलेला चेंडू पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. 1 अतिरिक्त धाव मिळते ती छावा वॉरियर संघाला. योगेश पवार यांची साधारण गोलंदाजी झालेली आहे या षटकामध्ये. सुंदर असं पहिलं षटक पण तितकंच षटक सुंदर टाकण्यात अयशस्वी आणि हा पुढचा चेंडू फटका मारण्याच्या नादात निर्धाव जातोय. 7 धावामध्ये 4 धावांची आवश्यकता.
सुंदर 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 अतिसुंदर अशी फलंदाजी जनार्दन यांच्याकडून सामन्याचं रूप चित्र पालटण्यात मोलाचा वाटा जनार्दन यांचा. जनार्दन शिंदे 5 सुंदर आणि हा फटका मारलेला पण थोडस गचाव क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळतीये जनार्दन यांना. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता पण षटक संपलेला आहे. 4 षटकांती संघाची धाव संख्या होती 40. 4 गडी बाद आणि छावा वॉरियर संघाला अंतिम षटकामध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. लवकरात लवकर षटक संपवायचं आहे. पावसाला सुरुवात होत आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय आकाश कांबळे आणि फलंदाजीसाठी जनार्दन शिंदे. पाहूया 6 चेंडूमध्ये 3 धावा आवश्यक आहेत. छावा वॉरियर संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. क्षत्रिय योद्धा संघाचे क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करताना थोडस गडबड करायची आहे. पाऊस येत आहे. पावसाला सुरुवात होत आहे. पटापट संपवायचा आहे सामना. पुढचा चेंडू आकाश यांचा जनार्दन यांच्यासाठी पहिला चेंडू आणि हा मारलेला फटका पण चेंडू निर्धाव जातोय. सुंदर असा चेंडू. 5 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता छावा वॉरियर संघाला जिंकण्यासाठी. तर क्षत्रिय योद्धा संघाला गरज आहे ती 3 धावा रोखण्याची. पुढचा चेंडू आणि जनार्दन यांचा फटका तोही सुंदर असं क्षेत्ररक्षण योगेश पवार यांच्याकडून. 4 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. अटीतटीचा होतोय सामना. 4 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू जनार्दन यांना आकाश यांच्याकडून. 4 बॉलमध्ये 3 धावा आणि हाही चेंडू जातोय निर्धाव. सुंदर असे गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. आकाश कांबळे आपल्या संघासाठी 3 बॉलमध्ये 3 धावा. पाहूया वाचवू शकतात का जनार्दन यांच्यासाठी. पुढचा चेंडू आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही धाव घेण्यात यशस्वी ठरतायत जनार्दन शिंदे. 2 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता. संदीप यांच्यासाठी आकाश यांचं बाईची धाव अतिरिक्त धाव मिळते. 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना हा अंतिम सामना. आकाश यांचा पुढचा चेंडू संदीप यांच्यासाठी आणि हा सुंदर सुंदर अतिसुंदर. एका चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. अतिशय अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. आकाश यांची सुंदर गोलंदाजी. 1 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता. संदीप जांभुटकर पाहूया काय करतात. लास्ट चेंडू आणि अरे हा धावबाद होतोय आणि हा सामना क्षत्रिय योद्धा संघाने 1 धावेने जिंकलेला आहे. छावा वॉरियर संघाला 1 धावेने मात दिलेली आहे. शेवटच्या चेंडूवरती धावबाद. 1 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला क्षत्रिय योद्धा संघाकडून. सुंदर सुंदर अतिसुंदर असा खेळ क्षत्रिय योद्धा संघाकडून 1 धावेनं पराभूत केलेला आहे छावा वॉरियर संघाला. क्षत्रिय योद्धा संघाने अतिशय अटीतटीचा सामना आणि हा जो विजय म्हणावा लागेल तो अतिशय सुंदररित्या काय आलो आलो आलो. कॅमेरा इकडे घेऊया ना. कॅमेरा कुठला आता पावसात. पाऊस येतोय मग हे का पाऊस चालू झाला की हे मशीन एक